राज्यावर असलेल्या जवळपास 9 लाख कोटींच्या कर्जावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। कर्ज काढून दिवाळी करण्याचा सरकारचा कारभार असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली। तर विकासासाठी कर्ज घ्यावं लागतं अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे। राज्यावर असलेल्या जवळपास 9 लाख कोटींच्या कर्जावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। राज्य कर्जबाजारी असून नेपाळसारखी स्थिती असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केलाय। तर कर्ज विकासासाठी असल्याचं स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिलंय। जे राज्य 24,000 कोटीचं कर्ज घेत आहे राज्य चालवायला, त्या राज्याची अवस्था ही मी म्हणेन नेपाळसारखीच झालेली आहे। बेरोजगारी आहे, विकासाची कामं ठप्प आहेत। फक्त मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांकडून एसआरईची कामं सुरू आहेत, त्यांना ती कामं मिळत आहेत। FSI विकला जातोय, त्यातून पैसे मिळत आहेत। कबुतरांना दाणे टाकण्याचं काम सुरू आहे नागरी वस्त्यांमध्ये। या पलीकडे महाराष्ट्रात कोणतेही काम चालू नाही। 24,000 कोटीचं कर्ज जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण 60,000 कोटी व्याजामध्येही परत करत असतो, मुद्दलही परत करत असतो। कर्ज घेणं ही कोणत्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या विकासात्मक कामाला पुढे नेण्यासाठी, गती देण्यासाठी आवश्यक असते। तसं कर्जाचा आकडा नव्हे, आमच्या एकूण महसूल अशी त्याची काय टक्केवारी आहे, आमच्या एकूण GSDPची काय टक्केवारी आहे, हे स्टँडर्ड असतं। राज्य सरकार कर्ज काढून दिवाळी साजरी करत असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंनी थेट देवाभाऊ जाहिरातीवर प्रश्नचिन्ह उभं केलं। देवाभाऊ या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय, करोडो। त्याचा पंचनामा कोण करणार की पैसे आले कुठून, पैसे दिले कोणी, कशासाठी जाहिरात केली? तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही पहिल्या प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं? सरकारचा जो काय कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे। राज्य सरकारची आर्थिक स्थिती, अर्थसंकल्प, आर्थिक सुविधा आणि कर्ज काढण्याच्या असलेल्या निकष याच्या पलीकडे राज्य सरकारने काहीही केलेलं नाही। अर्थसंकल्पाची चौकट सांभाळून, कर्ज काढण्याचे निकष पाळून आम्ही जनसेवा करू, यात गैर काही नाही। अर्थ विभागाच्या माहितीनुसार जून अखेरीस राज्यावरील कर्जाचा आकडा 8,55,397 कोटी रुपयांवर पोहोचलाय। आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सरकारनं 24,000 कोटींचं कर्ज घेतलंय। वर्ष अखेर कर्जाचा आकडा 9,32,242 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे। हे डबल इंजिनचं सरकार जे आहे, केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार, विशेष करून महाराष्ट्रासारख्या राज्याला कर्जामध्ये डुबवण्यामध्ये महायुतीच्या सरकारचा मोठा सहभाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। लोकप्रिय घोषणा करत असताना आपल्या तिजोरीत काय आहे याचा विचार करून निर्णय होण्याची आवश्यकता होती। परंतु निवडणुकीच्या तोंडावर ज्या योजनांचा सपाटा सुरू केला आणि राज्याला बर्बाद केलं, राज्याला आर्थिकरित्या कमकुवत केलं, कर्जबाजारी केलं, ही उद्या हे सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्राला विकतील अशा प्रकारची स्थिती राज्याची आणून ठेवलेली आहे। विजय वडेट्टीवार, नाना पटोलेंनी काही काळजी करायची गरज नाही, तुम्ही काळजी करू नका। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा आमच्या तीनही नेतृत्वानी आणि खास करून मुख्यमंत्र्यांनी अत्यंत व्यवस्थित राज्याचा गाळा आणि राज्य आर्थिक दृष्ट्या सबळ राहील याकरता करावयाचं काम हे मुख्यमंत्री करतायत। महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बद्दल मी गेले 1 वर्ष सातत्याने बोलत आले आणि महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीत आहे हे वास्तव सगळ्यांनाच माहिती आहे। आणि हे म्हणजे मी स्वतः 2023-24 पासूनच हे सातत्याने बोलते। आपल्या राज्याचा जो GDP असतो त्याच्या 25% कर्ज घेणं हे सेफ आहे। आज आपला GDP माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये 500 ट्रिलियनच्या वर म्हणजे 50 लाख कोटीच्या वर गेलेला आहे। आणि त्या 50 लाख कोटीपैकी 9 लाख कोटी जर कर्ज असेल तर ते 20% पेक्षा कमी आहे। त्यामुळे आपण सेफ झोनमध्ये आहे।